आमदारकी भारतीय जनता पक्षातून व्हावी याची सगळ्यांची इच्छा होती. की असला पक्षश्रेष्ठीचा जो निर्णय असतो, पक्षाचा निर्णय असतो तर अंतिम आपल्या पक्षात एक भूमिका असते, पहिला देश, नंतर पक्ष, नंतर स्वतः. तर आम्ही पक्षापेक्षा मोठे नक्कीच नाही आहोत. म्हणून पक्षाचा निर्णय घेतला, त्याला आम्ही मान्य केलं आणि कामाला लागलो. तर एक लक्षात असू द्या की 5 वर्ष आम्ही जीवाचं रान करतोय आणि जेव्हा रक्ताचं पाणी करतोय, मी करतोय, माझे सर्व सहकारी, माझे मित्र करतात, आमच्या तिन्ही तालुक्याचे अध्यक्ष करतात, महिला आघाडी करतात. आज मुलं बाळ सोडून सुद्धा काम करतात, त्यांचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आज कुटुंब काम करते. आज संतोष देवी साहेबांचं दोन्ही नवरा बायको दिवस लाभतात. याचं तुम्ही गांभीर्य घ्या की हा भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कुठली घराणेशाही नाही आहे. घराणेशाही टिकली पाहिजे की त्यांना थांबवा, म्हटलं थांबवा. आपण त्यांच्या घरी 3 वेळा आमदारकी दिली, त्यांच्या घरी 7 वेळा पदं दिली. विकास म्हटला तर काहीच नाही आहे. ना आमच्या माता भगिनीसाठी कुठे हॉस्पिटल झाली, ना आमच्या मुलीसाठी कुठे कॉलेज झाली, ना मुलांसाठी नोकऱ्या भेटल्या. आणि माझ्या वडीलधारी किंवा आईंच्या वयांच्या लोकांना आज बेळगाव, कोल्हापूर, पुण्याशिवाय पर्याय नाही आहे. कुठलं हॉस्पिटल नाही, कुठलं मेडिकल कॉलेज नाही, कुठल्या संस्था नाहीत. म्हणून भारतीय जनता पक्ष खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहे. रातोपण, स्वप्नवेल, रामतीर्थ आणि आमचा काळ भरवणात आणि आमच्या मठांची जर दर्शन झालं तर आमचा पर्यटन भरलेला आहे साहेब. आणि वातावरण आहे आमचा गरिबांचा महाबळेश्वर म्हणतो, आपला धनगड विधानसभा हा मागासलेला म्हणतात. तर मी सांगेन हा निसर्गाने नटलेला, सजलेला आणि सर्वांगीण विकास होणारा हा विधानसभा आहे. आणि शूरवीर, जगातलं 7वं अक्षर प्रतापराव गुजर राजांची समाधी आहे आणि गड किल्ले आहेत. हा एवढा मोठा महाराजांचे पदन पाऊस परशाली भूमी आहेत. म्हणून आपण याला एक संधी दिला तर साहेब पुढच्या पुढे जाईल. म्हणून साहेबांनी मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्योगमंत्री आले तेव्हा सांगितलं, तू जागा दे, MIDC मार्फत आपण जागा खरेदी करू आणि तुला कंप्लेंट देतो. कारण मागच्या वेळेला लोकसभा होती, लोकसभेची आचारसंहिता होती. 1 महिना झाल्यानंतर विधानसभेची आचारसंहिता चालू झाली. मी 250 एकर मी माझ्या नात्यातून, माझ्या मित्रांतून, उद्योगपतीतून 250 एकर जागा घेतली. अजून 750 एकर जागा घ्यायची आहे. चंदगड, आजरा, गणवेशमध्ये 10 कंपन्या आपल्याला आणायचे आणि 50,000चा रोजगार आपल्याला संपवायचा आहे. पर्यटनातून विकास काय करता येतो हे मला दाखवायचं आहे. आणि 50,000च्या वरती पर्यटन नोकऱ्या उभे करायचे आहेत. आणि ज्या माध्यमातून जय जवान जय किसान मेळावा झाला, ज्या सैनिक बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला गोळ्या चालवायचे विकासाच्या. कारण का आज सैनिक म्हटलं की देश सेवा बघायला मोदी साहेबांचे लाडके प्रिय कोण असते तर पहिला जय जवान आणि जय किसान ह्या बांधवांना घेऊन यांच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. यांची साथ, यांची सोबत, यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासाठी सैनिक शाळा असतील, सैनिक कॉलेज असतील, सैनिक हॉस्पिटल असतील आणि खास करून महिला वर्गासाठी मला विषय सांगायला लागेल की चंदगड, नेसरी आणि चंदगड, गडगड गोवा ह्या 4 ठिकाणीपैकी 2 किंवा 3 तर महिलांसाठी हॉस्पिटल 100% आणायचे आणि आणतोय. एक हॉस्पिटल मी मंजूर झालं आहे 500 कॉटचं आणि नर्सिंग कॉलेज एक मंजूर झालेलं आहे, हे लक्षात असावं. आणि मला फक्त विकास बोलायचा असेल, मी चंदगड नगरपंचायत मंजूर करून आणली. हेरेचे 55 वर्ष प्रश्न मी संपवला. आज दौलतसारखे प्रश्न आपल्या मार्गी लागलेत. मी जेव्हा कुठल्या पदावरती नसेल तेवढा आणू शकतो. 310 गावापैकी 150 गावामध्ये विकास निधी आणू शकतो. एक गावात 4-4 निधी आलेत. तर मला पदावर आल्यानंतर मला फक्त विकास करायचा आहे, राजकारण बाकीच्यांना करू द्या आणि आपल्याला काही विषय नाही आहे. आणि गोवा संघटना आमच्या सर्व रोजी नाही, रोटी नाही म्हणून कामानिमित्त बाहेर आलेलं सगळं मुंबईकर कोणाशी मुंबईला मिटिंग करून आलो. मुंबई, पुणे आणि गोव्याचे सर्व माझे जे मी पण जे मुंबईत कामानिमित्त पोटा पाण्यासाठी गेलो ते सर्वच माझे कामगार बांधव 100% यावेळेला आशीर्वाद द्यायला नक्कीच येतील. आणि जे आपल्याला 50 वर्षात आहे जमलं ते 5 वर्षात करून दाखवायचं आहे. म्हणून त्यांचा सहभाग खूप मोठा आहे. आणि त्यांना त्यांच्या वडिलांचे दुःख आलं, ते कष्ट आले, ते येणाऱ्या माझ्या
भावंडांच्या माझ्या लेकींच्या आणि मुलाबाळाच्या एवढी अपेक्षा ठेवतो आणि कामाला लागलो. जेव्हा महाराजे आणि आमचे शिवाकाशीत सेनापती दोन्ही सेनापतींनी राजांसाठी जो सहभाग नोंदवला आणि जी सेवा केली राज्याची, म्हणून आज छत्रपती महाराजांचं आज स्वराज आपण त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. तसंच संगड विधानसभेला निवडणुकीमध्ये आपला हाच समाज आपल्या विकासाच्या मुद्द्यावरती ह्या शिवाजीला, तुमच्या भावाला, तुमच्या मुलाला अंतर्गत पाठिंबा दिलाय, आपला आशीर्वाद द्या आणि एवढं राहा की आपल्याला ह्या कष्ट करणारे सर्व आणि तुम्ही कसा निरोप द्यायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे. आत्ताचा निरोप तुम्ही दिलात ना सर्वांना की आपला ठरले पाण्याची टाकी, विजय निश्चित आहे आणि गुलाल तेवढी सगळं उधळायचं आहे. आणि ह्याच इथंच गणलेजमध्ये मित्रांनो हा बडगावचा फुल आहे ना, हा तुम्हाला 2025ला फुलाची कामाची सुरुवात झाली दिसेल. आता गाळ काढण्याचं कोवाडचं पण झालं, हा पण झाला. अशी जी फुलांची कामं आज पर्यटन जोशीन विकासची कामं आणि 10 कंपन्यानंतर एक 50चा रोजगार महिलांसाठी हॉस्पिटल, मुलांसाठी आता मुलींसाठी 25 जानेवारी महिन्यामध्ये त्याचा फेब्रुवारी होणार नाही याची काळजी मी 100% घेतोय. शाळेची मुलं कॉलेजची मुलं आपल्या गावात येतील, मुलांना घेतील, कॉलेजला सोडतील, शाळेला सोडतील आणि तसंच सुखरूपपणे तुमच्या घरी सोडतील. हा काय तुम्ही शांत बसले तो एवढा मोठं तुमच्याकडे कष्ट करतो, मेहनत करतो, तुम्ही काय आम्हाला एक साधा हे पण विचार नाही करत. आज 50 वर्षात कोणी एवढा विचार नाही केला हो. आज 50 वर्षात तुम्ही तुमचं शहर आहे ठीक आहे, कारण ज्या ग्रामीण गड किल्ल्यातून 5-5 किलोमीटर मुली चालतात, मुलं चालतात, सकाळ चालते वेळी एवढा स्पीड असतो आणि शाळा सुटल्यानंतर त्यांच्या पोटात अन्न पण नसते, त्यांची अवस्था बघवत नाही. कुठेतरी भानावरती या तुम्ही पण. आणि हा मला एवढंच म्हणलं की मला देऊन मुली दिले, त्यांचं आयुष्य खूप तिच्या आईने सर्व सांभाळलं. आम्ही सर्व जागेवर नव्हतो आणि वेळ देऊ शकत नाही की तिचं आईचं खूप मोठं योगदान आहे. आणि आज त्या मुलीला त्यांनी घडवला. दोन्ही पण मुली शिकल्यात, सवरल्यात, चांगल्या, दोन्ही तिच्या घरी सुखी आहेत. आणि हेच मी इतर माझ्या मुलींच्या रूपामध्ये बघतो. हेच माझ्या मुलीच्या वाट्याला आलं ते आपल्या मुलांच्या वाट्याला यावं आणि सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने मी काम करतोय.